महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या आणि दूधगंगा नदीवरील दत्तवाड मलिकवाड या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराज्य बंधाऱ्याचं बांधकाम अखेर पूर्ण झालंय. येत्या सोमवारपासून हा बंधारा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला करण्यात येणार आहे. यामुळे दत्तवाड मलिकवाड सदलगा, नेस, नागराळ, वळगोळ, यादनवाडी, नंदी या सीमा भागातील शेतकरी, व्यावसायिक आणि वाहनधारकांमध्ये अत्यंत आनंदाचं व समाधानाचं वातावरण पसरलंय. 6 महिन्यात काम फत्ते. या महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य बंधाऱ्याच्या पुनर्बांधणीसाठी व मजबूतीकरणासाठी 4 कोटी रुपयांचा भव्य निधी मंजूर करण्यात आला होता. विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांनी या कामासाठी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रशासनानं अत्यंत वेगानं हालचाली केल्या. सामान्यतः अशा मोठ्या प्रकल्पांना लागणारा मोठा वेळ विचारात घेता हे काम अवघ्या 6 महिन्याच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलंय. ठेकेदार आणि संबंधित विभागानं दाखवलेल्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होतंय. शेतकरी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा. दत्तवाड आणि मलिकवाड परिसरातील शेती आणि दळणवळणाच्या दृष्टीनं बंधारा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या नवीन संरचनेमुळे पाणी साठवणुकीची क्षमता वाढण्यासोबतच वाहतूकही सुरक्षित होणार आहे. दळणवळण सुलभ. सोमवारपासून हा मार्ग खुला होत असल्यानं दोन्ही राज्यातील वाहतूक कोंडी फुटणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे. शेतकऱ्यांना फायदा. शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आता शेतकऱ्यांना लांबच्या मार्गाने जावं लागणार नाही. आर्थिक चालना. सीमा भागातील स्थानिक व्यापार आणि दैनंदिन व्यवहारांना यामुळे गती मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बंधाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक नागरिकांनी, वाहनधारकांनी आणि विशेषतः शेतकरी वर्गाने या कामाच्या गतीबद्दल आणि गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केलं असून आमदार हुक्केरी पितापुत्रांचे आभार मानलेत. मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली.